चला आपली मुंबई अंजरला गाडी आलेली आहे इकडे लालपरी. आज या गाडीतून प्रवास होणार आहे. गाडीचा इथला पट्टा रबर आहे ना तो निघाला आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये. आज गावी चाललेलो आहे आपल्या दापोलीला आणि आपल्या रातराणींनी जातो आहे. गाडीची बुकिंग केलेली आहे ती म्हणजे लालपरी. सो आज रिझर्वेशन आहे आपल्या गावच्याच गाडीचा, म्हणजे अंजरला गाडी आहे तिचा. मुंबई सेंट्रल टू अंजरला 9:30ला सुट्टे मुंबईतून आणि पनवेलला येते 11 वाजेपर्यंत. सो आपल्या आसूद गावापर्यंत आपल्याला पोचवल, कारण पाऊस वगैरे ह्या गोष्टी आहेत. सो मला त्या म्हटले आता मगाशीच संध्याकाळी 5 वाजता तिकीट काढला. सो तिकीट अवेलेबल होता. सो आता निघतो इथून. वाजलेत 10, निघायचं आहे. बाहेर पावसाचा माहोल आहे आणि गावालासुद्धा पाऊस आणि बऱ्याच गोष्टी असणार आहे. सो गावचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. समोर आहे पनवेल ST डेपो. आज पाऊस आहे आणि पावसातून आपला प्रवास होणार आहे रातराणीचा. बघूया, तर जाऊया. आपली गाडी यायची वेळ झालेली आहे. दापोलीला बऱ्याच लालपऱ्या जातात आपल्या. इलेक्ट्रिक बस जातात ज्या ठाण्यावरून बोरिवलीतून आहेत. मुंबई सेंट्रलवरून अशा लालपऱ्या आहेत. आपली अंजरला गाडीची तिकीट आहे. दाभोळ गाडी आहे. बऱ्याच गाड्या जातातल्या गाड्या आहेत. चला, कोकणातल्या गाड्या यायला सुरुवात झाली. ठाणे खेड आले आणि आपली आलेली आहे दापोली. ठाणे दापोली. पण आपल्याला याने नाही जायचं आहे. याचा पण रिझर्वेशन असतं कधी कधी. ही खोपटवरून येते. खोपट ठाणे दापोली. मस्त आहे गाडी, पूर्ण खाली आहे. गेलो असतो आपण. चिपळूण आली, बदलापूर चिपळूण. दापोलीच्या 2 इलेक्ट्रिक बस एकदम आल्यात. इकडे ही खोपट ठाणे दापोली आणि या साईडला बोरवली दापोली. चला, आपली मुंबई अंजरला गाडी आलेली आहे इकडे लालपरी. आज या गाडीतून प्रवास होणार आहे. तो दापोली तिथून आसूदला जायचं आहे. थेट गावात जाईल गाडी. चला मंडळी, फायनली गाडी आलेली आहे. आता वाजले आता 11:30. ठीक आहे, अर्धा तास लेट आहे पण गाडी आली. अंजरला गाडी पॅक आहे. बरं आलं रिझर्वेशन केलेला. सो आता सगळी गाडीत बसलेत. ही सगळी आपल्या पट्ट्याला जाणारी. दापोली, अंजरले, आमच्या इथं आसूद. पण ही आसूद मुरुड अशी करत परत जाते. हरडाई अंजरले करत जाते. गावाला जाण्याची एक वेगळीच ओढ असते ती पण लालपरीने. 11:34 झालेले आहेत. आता इथून रामवाडीला जाईल गाडी. रामवाडीतून माणगावला थांबा, गोरेगावला थांबा, त्याच्यानंतर मंडणगडला थांबा, थेट दापोली. मध्ये मध्ये कोण पॅसेंजर असले तर. आता मला दापोलीत उतरायला नाही पाहिजे. दापोलीत उतरणार नाही. डायरेक्ट ही गाडी दापोलीत ड्रायव्हर चेंज होईल. डायरेक्ट आसूदला गाडी पोचेल. 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 4:30 वाजेपर्यंत पोचू. एक सेल्फी घेते. हो हो. गावले कुठे जातो? काय इंदापूरला चाललं. अच्छा. बाकी सगळ्या गोष्टी अभिनंदन. मस्त व्हिडिओ वगैरे. थँक्यू का? हो, यूट्यूबवर आपला थँक्यू. हो. चला, बाय बाय पनवेल. पावसाचा जोर आहे आता 2 दिवस. त्याच्यामुळे गावी जाताना काळोखातनं एवढं काही दिसणार नाही, पण थंडी वगैरे लागेल त्याच्यासाठी ही शॉल माझी कायमची बॅगेत असते. ही घेतली की टेन्शन नाही. असं अंगावर घेतला तरी काय टेन्शन नाही. आता धूळबीळ काय उडणार नाही कारण पावसाळा आहे. चिखल असेल. दापोलीचं आता अपडेट रोडचं काळोखातनं काय दिसेल काय नाही, पण आता बसमधून बघूया. आता जातो आहे तर किती खड्डे जाणवत आहेत किती नाही. म्हणजे रात्रीचे 12:30 वाजले आहेत आणि गाडी रामवाडीला आली. लाईट गेली डेपोची. असला हॉरेबल वाटतं ना पूर्ण. बस उभी आहे, ढग असे आहेत आणि सगळंच. इथे पहिला थांबा असतो. लाईट आली, वॉशरूमला गेलो आणि पण इथले वॉशरूम काय बरोबर नाही आहेत. एक नंबरचं वास येतो इथे. आणि लेडीजचं तर वॉशरूमला इथं पैसे घेतात तरी पण बरोबर नाही. सो बस स्टॉपचे बरेच असे बाथरूम खूप घाण असतात. दाखवण्यालायक पण नसतात. वास पण नाही घेवत. एवढे बेकार. पाण्याची बॉटल घेऊया एक. आपली गाडी इकडे लागले की कुठले आले काय माहिती.
खेड आले, बोरवली खेड. सकाळी 4 वाजता गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम निघाला आहे. माडगाडच्या इथं टायराच्या इथं एकदम जोरात आवाज येत होता. काय माहिती काय झालं. पालगड रोडला हा पत्रा एवढा वाजवायला वाटतं. तरी पण गाडीचा आवाज येतोच आहे टायराचा. मला वाटतं तो पट्टा फाटला असतो. एकदम विचित्र आवाज येतोय. परत इथे महाडला जाणारा हा रस्ता आहे आणि इकडे सोवेली वगैरे गाव आहेत ना, तिकडे जाणारा रस्ता आहे. आणि परत थांबले गाडीच्या इथला पट्टा रबर आहे ना, तो निघाला आहे. बाकी काही रिस्क नाही. तो आता सुरीने कापत आहे. ते कंडक्टर ड्रायव्हरांची ओळख होती म्हणून नसेल. त्या साईडला ते सुरी जरा मालकाची सुरी आणायला गेलं. ओळख पाहिजे अशा लाईनला. वरती इथं आपटल्यावर लगेच आवाज येतो. अजून दगड पडलाय, दगड पडतो असा आवाज येतो. इथं तर भरपूरच आवाज येतो. अख्खा पुरा रबर निघाला काय? खायला जो रबर एवढा झाडा एवढा आवाज येतो नाही. एवढं रबर आवाज करतोय. पोस्टमॉर्टमला द्यायला, पोस्टमॉर्टमला. बरं आलं ते बाजूचे दादा आले, सुरी दिली तो रबर कट झाला. आता लकीली आवाज कमी होईल नाही, बंद होईल. झाला, बंद झाला. मगाशी एवढा आवाज येत होता ना दगडासारखा. दगड असा खालून असा येतात किंवा टायर फुटला असा वाटलं. गेलो, संपलो. शुभ सकाळ मंडळी. सकाळच्या वाजले आता 5:22. गाडी आली आपली आता दापोलीमध्ये. हीच गाडी आता पुढं जाणार आहे. 5 मिनिटावर आपला गाव. सकाळचे आता 5:45 झाले, 5:30 5:45. आणि आपण आसोद पुलावरती आपल्या गावी उतरलेला आहे. गाडी अंजरला गाडी असली तरी ही गाडी मुरुडला वगैरे जाते, पण जास्त पॅसेंजर नव्हते त्याच्यामुळे कोण तिकडे गेलीच नाही गाडी. नाही तर अशी मुरुड कर्दे फिरून पुन्हा एकदा अशी येऊन अंजरला जाते. स्वतःच्या गावी येण्याची ही फिलिंग असते. आनंद एवढा असतो ना की भले तर 2 महिन्यांनी येईल गावी, पण असते. आपली नदी भरलेली आहे, काळोखातनं दिसणार नाही. पण आता जाऊया. लवकर पोचलो आहे, अजून लवकर पोचलो असतो. आता उजेड पडेल थोड्या वेळात. आता आलो आमच्या शेताच्या इथल्या खांडीवरती. अजून आमची भात लावणी बाकी आहे. कदाचित भात लावणी पण भेटेल असं वाटतं आहे मला. ह्या खांडीवरती पाणी बराच असतो. हाऊर वगैरे आला की ही संपूर्ण शेताडी भरून जाते. तर काळोखातनं किती दिसते काय माहीत नाही, पण या खांडीत किरवी पण असतात. सकाळची वेळ आहे, असं काळोखातनं अशी किरवी बघायला पण मजा वाटते. जरा बघत जायचा. असो दावा. तर मंडळी घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. पावसाने वातावरण केला नाही. प्रवास तर छान झाला, छान नाही झाला तर काय म्हणू समजत नाही. तो प्रवास झाला तर तुम्ही बघितला असाल. पण लालपरीचा प्रवास होता,
बाकी आपलं पावसातून आता असं घर दादा पावसातून हा सगळा रस्ता धुपून निघतो पूर्ण हा बघा डांबरीकरण होता शाप धुपला काय बोलायचं आता खणलेला इथनं केबल टाकलेली आहेत सो मेंटेन नाही ठेवत तेवढा आपला सरकार आता काय बोलूया त्याच्यात बोललं तर कॉन्ट्रोवर्सी होते म्हणून मी जास्त काही बोलत नाही आणि मला इंटरेस्ट पण नाही त्याला सो हा घर आपला मस्त कौलारू घर आणि त्या घरात झोप सकाळ सकाळ मस्त लागलेली बरं वाटलं आता हाय गावाला तो सो प्रवास म्हटला गेला तर लालपरीने म्हटलं बरेच दिवसांनी करूया आणि त्यात पण तो असा टायराचा आला पण ड्रायव्हर दादा आणि कंडक्टर दादा होते त्यांच्यामुळं बऱ्याच गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या कारण त्यांच्या ओळखी गावागावात ओळखी असल्या कारणानं तिथे लगेच ती सुरी घेऊन आलो तो टायराचा तेवढा हे होता तो कापलेला त्याच्यानंतरला हे झालं बाय द वे आता गाडी आपली महाड मार्गे आलेली कारण मंडणगडच्या आंबेडचा पुलाचं काहीतरी काम चालू पुन्हा झालं आहे काय जाऊ नाटकं आहे ती सगळी काय जो एक वर्ष चांगला तर दुसऱ्या वर्षी असा होतो गणपतीपर्यंत व्हायला पाहिजे नाही तर असं महाड मार्गे फिरून जायला लागतं असो गावी आलो आहे आजची व्हिडिओ इथंच थांबवतो आहे हे कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा